रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं ॲडव्होकेट आशाचा चेहरा खराब झालाय. हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट सुरू आहे. सिद्धांत पण या गोष्टीमुळे खूपच दुःखी आहे, कारण की तो आशाचा चांगला मित्र आहे. पोलीस शेवटी कुंदनपर्यंत पोहोचतातच आणि कुंदनला अटक केली जाते. पोलीस कुंदनची चौकशी करतात आणि कुंदन पोलिसांना सगळं काही सांगून टाकतो. गायत्री अजूनही आशाबद्दल तिरस्कार व्यक्त करते आणि पल्लवी गायत्रीला सांगते की आशा तिला वाचवताना जखमी झालीये. आता पुढे नानू, अगं पल्लवी, आता कशी आहे आशा? शुद्धीवर आलीये बाळा, आणि तिचं दुखणं पण कमी झालंय. मी आता तिलाच भेटून येतोय. आणि माहिती आहे, कामिनी सुद्धा खूप वेळ तिच्यासोबत बसली होती. अच्छा, मी पण येते तिला भेटून. एक मिनिट बेटा, तू आशाला भेटायला आज जाण्यापूर्वी मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हो हो, बोला ना नानू. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तू बाळा आशाची मैत्रीण आहेस, आणि रोज हे असं इथे येऊन तिला भेटणं बघ, सोहनलालला वाईट वाटायला नको. नाही नानू, तुम्ही समजताय ते चुकीचं आहे. इनफॅक्ट अहो, त्यांनीच मला इथे येण्याची परमिशन दिली आहे. उलट ते तर म्हणत होते, कुणाच्याही सांगण्यावरून नाती कधीच बनवायची नसतात आणि तोडायचीही नसतात. नानू, कधी कधी आपण भाग्याच्या रेषा नाही समजू शकत आणि नाही नशिबाचा खेळ. पण मनात सांभाळलेल्या ह्या तिरस्काराचं कारण नशिबाचा खेळ नाहीये. तुम्ही सगळेच जण ह्या सगळ्या मागे सोहन काकांना जबाबदार धरताय, पण हे खरं नाहीये नानू. तुला या दुर्घटनांमागचं सत्य माहितीये कुठे बाळा? ह्या पुराव्यांना परत मिळवण्यासाठी सोहनलालने जे मार्ग अवलंबले होते ते आपसातल्या नात्यांना तोडणारेच तर होते ना. माहित नाही हे पुरावे काय आहेत, कसे आहेत, ज्यांच्याबद्दल मी कितीतरी वेळा ऐकत आले नानू. आणि ते पुरावेच ही गोष्ट सिद्ध करतील की अजयच्या मृत्यूमागे काय रहस्य आहे आणि त्याच्या मागे कोणाचा हात आहे. पण ते पुरावे आहेत कुठे? बेटा, ते पुरावे कुठे आहेत ते तर नाही माहिती, पण हो, एक शक्यता वाटते की ते पुरावे आशाने त्या तिजोरीमध्ये ठेवले, ज्याचा लॉक नंबर तिलाच माहिती. आणि आशाला काहीच आठवत नाही. बेटा, तू या गोष्टीमुळे त्रास करून घेऊ नकोस. जा, आशाला भेट तू. ठाऊक आहे, आज डॉक्टरांनी मला सांगितलं आहे की ते लवकरात लवकर प्लास्टिक सर्जरी करून आशाला ठीक करतील. ही तर खूपच चांगली बातमी आहे. आशाचा चेहरा परत पूर्वीसारखा होऊन जाईल. ही सर्जरी कधी होणार आहे? बघूया डॉक्टर कधीची तारीख देत आहेत ते. आणि मला माहिती मिळाली आहे की विदेशातून एक डॉक्टरांची टीम आली आहे जी या आशाच्या केसला ॲज ए चॅलेंज घेऊन तिची प्लास्टिक सर्जरी करणार आहे. ही तर खूपच चांगली बातमी आहे नानू, खूपच चांगली.
माझी तर परमेश्वराजवळ हीच प्रार्थना आहे की माझी आशा लवकर पहिल्यासारखी खूप सुंदर होऊ दे. हॅलो मिस्टर सोहनलाल, जॅकी, इन्स्पेक्टर जॅकी फ्रॉम क्राईम ब्रांच. हॅलो, तुम्ही मला ओळखता? ओळख ठेवावी लागते. तुमची फाईल आहे माझ्याकडे, ओळख तर ठेवावीच लागणार. कधी कधी तर आम्ही समोरच्याला इतके चांगले ओळखायला लागतो की तेवढं तर त्याला सुद्धा माहीत नसतं. सॉरी, मी मस्करी करत होतो. मला सिंग साहेबांना भेटायचं. या सर, मिस्टर सोहनलाल. मिस्टर सोहनलाल, हाऊ आर यू? फाईन, हॅव अ सीट. थँक्यू. मिस्टर सोहनलाल, अजय आणि आशावरच्या हल्ल्याची जी केस आहे ती मिस्टर जॅकी सांभाळणार आहेत. त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. हो, विचारा. मला हे जाणून घ्यायचं होतं की आशा तुमची मुलगी आहे आणि तुमच्यापैकी कोणालाच नाही माहिती की तिचा शत्रू कोण आहे. कोण आहे ज्याला अजय आणि आशाच्या मृत्यूने फायदा झाला असता? कोण आहे जो या दोघांचा खून करू पाहत होता? खरं तर बघा, असं आहे की आशा माझी मुलगी नक्कीच आहे, पण ती माझ्याकडे राहत नाहीये, त्यामुळे तिच्याबद्दल मला खूप जास्त माहिती नाही. जे एकत्र राहत होते त्यांनाही तर माहीत नाही. आम्ही संपूर्ण फाईल पाहिली, सगळे रिपोर्ट्सही वाचले आणि कोणीही आपल्या साक्षी ते सरळ सरळ सांगितलेलं नाहीये की आशाचं शत्रुत्व कुणासोबत होतं. असं वाटतंय की पोलिसांपासून काहीतरी लपवायचा प्रयत्न केला जातोय. सर्वांची साक्षी वाचल्यानंतर असं वाटतं की कोणीही सरळ स्वच्छ काहीच सांगू इच्छित नाहीये. अगदी अहो, आशाच्या नानाने पण असं काहीही सांगितलेलं नाही. संशयाची सुई तुमच्याकडेही फिरले सोहनलाल. प्रश्न खूप सारे आहेत. कोणत्या तरी पुराव्याचा उल्लेख केला जातोय ज्याच्या आधाराने आशा तुमच्यावर केस करणार होती. कोणत्या पुराव्यांबद्दल बोलताय तुम्ही? मी तर स्वतःच म्हणतो की हे पुरावे समोर या. हे बघा, मी हे नक्कीच ऐकलं होतं की आशा आपले सगळे पुरावे आणि आपली इम्पॉर्टंट कागदपत्र एका तिजोरीमध्ये ठेवा आणि त्याचा लॉकर नंबर तिच्याकडेच आहे. ती आपली स्मरणशक्ती गमावून बसली. जर ते पुरावे त्या तिजोरीत बंद आहेत तर ती अद्याप उघडली का नाही गेली? कोणती अशी तिजोरी नाहीये जिला तोडलं किंवा उघडलं नाही जाऊ शकत. हा खुनाचा मामला आहे, कायद्याप्रमाणे जावं लागेल. तर मग तुम्ही लोक उघडा ना ती, चेक करा त्यामध्ये काय आहे ते. बिलकुल सोहनलालजी, आमचा पण विचार काही असाच आहे. जॅकी, तू ती तिजोरी चेक केली पाहिजेस. हे बघ, कदाचित त्यात असं काहीतरी सत्य सापडेल ज्यामुळे ही केस सॉल्व्ह होऊन जाईल. सर, आशा इतकी बिझी असायची पण तरीही ती मला कधी विसरायची नाही. नेहमी मला सांगायची की आज कोर्टात काय झालं, कोणती केस सॉल्व्ह झाली, ती नेमकी कशी झाली. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारायचो. दीदी, आशाकडे तर सगळ्या केसेस मोठ्या होत्या ना? हां, बघ ना, इकडे वकील गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पैसे घेतात, पण आशा अशी नव्हती. तिने LLB केलं ते फक्त सत्यासाठी, सत्याला न्याय मिळवून देण्यासाठी. अजून कोणकोणत्या केसेस होत्या आशाजवळ? काय तिने कधी पापांच्या केसबद्दल सांगितलं होतं? मला म्हणायचे, जी केस ती पापांच्या अगेन्स्ट फाईल करणार होती. नाही, ह्या बाबतीत कधीच काहीच बोलणं नाही झालं आमचं. कमाल आहे. म्हणजे जर ती तुला सगळ्या गोष्टी सांगायची तर मग ह्या बाबतीत तिने का नाही सांगितलं? मला हे ऐकून दुःख होईल हे तिला माहीत होतं. शेवटी ते माझ्या मावशीचे मिस्टर आहेत. पण ती एक गोष्ट विसरली की मी तिच्याच समोर सांगितलं होतं की मला पण वकील बनायचंय आणि सत्यासाठी लढायचंय. न्यायाच्या लढाईचं प्रतीक आहे. ज्या दिवशी मी पहिल्यांदा हा कोट घातला होता ना, त्याच दिवशी मी हा पण केला होता
की फक्त आणि फक्त सत्यासाठीच मी लढेन बघ. लोकांना मी न्याय मिळवून देईन. एक सांगू तुला, मी पण लॉचा अभ्यास करणार आहे. आणि खरं सांगू, तुला कायद्यासाठी लढताना बघून की मी पण लॉचा अभ्यास करायला हवा. माझ्या सगळ्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहेत पल्लवी. जर मनात जिद्द असेल आपल्या, तर मार्ग अगदी आपोआपच सापडतात. आता जर तू विचार केलाच आहेस की तू वकील बनणार आहेस, तर कायद्याचा अभ्यास सुद्धा जरा व्यवस्थित कर. ओके मॅडम, हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. मी अभ्यास तर पूर्ण करीनच, पण एक चांगली लॉयर पण होईन. शाबास, ये होई ना बात. मला पूर्ण विश्वास आहे की तू एक प्रसिद्ध आणि यशस्वी वकील बनशील. आणि मी त्या दिवसाची वाट बघेन. मला वाटतं की दुसऱ्यांना पण तुझा अभिमान वाटावा, आणि त्यासाठी माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्या बरोबर असेल. खरं तर ना, मला आणखी कोणाचीही गरज नाही. मला फक्त आणि फक्त तुझाच विश्वास हवाय, कारण हाच नेहमी माझ्या सोबत राहील. बरोबर. दुसऱ्या शहरात अभ्यास करायला जातेस तर असं नको समजूस की तू एकटी आहेस म्हणून. मी नसेन, पण माझी एक तरी आठवण नेहमी तुझ्या बरोबर राहील. एक मिनिट थांब तू. काही आणलंयस माझ्यासाठी? हो तर, असं काहीतरी जे नेहमीच तुझ्या सोबत राहील. वी आर टुगेदर. हो, बरोबर. आपण एकत्र आहोत, एकत्र होतो आणि नेहमी एकत्र राहू. थँक्यू सो मच. माहितीये, हे लॉकेट मला आशाने दिलं होतं, कारण जेव्हा मी हे वाचेन, वी आर टुगेदर, तेव्हा मला सतत आशा सोबत असल्याची जाणीव होत राहील. दीदी, तुझी आणि आशाची मैत्री तर आम्ही बघितलेलीच आहे. माहितीये, तिला ना पझल क्रिएट करायला फारच आवडायचं. नेहमी असं करायची, आणि सगळ्यांना तिची ही सवय माहीत होती. एक मिनिट, तिचे हे मेसेजेस बघ, ज्यात तिने लिहिलंय 238. 238 म्हणजे काय पण? तेच तर, मी सुद्धा हैराण झाले होते की फक्त 238चा अर्थ काय असू शकतो. मग तिचाच रिप्लाय आला, नाही समजलं? 238 म्हणजे वी आर टुगेदर. ओ, 238 म्हणजे वी आर टुगेदर. नेहमीच कोड्यात बोलत राहणारी आज स्वतःच एक कोडं झालीये. डॉक्टर्स पण सांगू शकत नाहीयेत तिची स्मरणशक्ती कधी परत येईल, ती कधी चांगली होईल. दुःख तर या गोष्टीचं आहे पल्लवी, की जर आशाने तुला तुझ्या सोहन काकांवर केलेल्या केस आणि त्यातल्या पुराव्यांबाबतीत सांगितलं असतं, तर हा गुंता सोडवणं सहज शक्य झालं असतं. आता जोपर्यंत आशाची स्मरणशक्ती परत येत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकणार नाही. हो बाळा, मी असं ऐकलंय की आशा आपल्या सगळ्या फाईल्स आणि पुरावे एका तिजोरीत ठेवायची, आणि त्या तिजोरीचे लॉक नंबर आशाशिवाय कुणालाच माहित नाहीये. कसला विचार करतेस दीदी? मी विचार करत होते की मी आशाच्या तिजोरीचं लॉक उघडू शकते. आय मीन, मला तिच्याबद्दल सगळंच माहितीये. मी एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे. मला वाटतंय की माझा अंदाज बरोबर असला पाहिजे की आशाने त्या तिजोरीचा लॉक नंबर काय ठेवला असेल. रेखा ही भाग्याची. अगं पल्लवी, अरे, तू केव्हा आलीस? बस थोड्या वेळापूर्वी. मी तुम्हा दोघांची वाट पाहत होते.
का कोणती खास बातमी आहे बेटा? हो नानू. नानू, तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं की आशाने सगळे पुरावे तिजोरीत ठेवलेत आणि त्या तिजोरीचा नंबर फक्त आशालाच माहितीये. खरंय ती तिजोरी अजूनपर्यंत कोणी उघडू नाही शकलं. मला एकदा ते लॉक उघडण्याचा प्रयत्न करून पाहायचा आहे. ऐक बेटा, तू ते कसं काय उघडू शकतेस? तिजोरीचा नंबर तर फक्त आशालाच माहितीये आणि कुणाला माहितीच नाही तो नंबर. मग तू? नानू, मला तो नंबर माहित नाहीये, पण मला अंदाज आहे की आशाने त्या तिजोरीचा नंबर काय ठेवला असेल. तू कसा काय अंदाज बांधू शकतेस? आम्ही तर वेगवेगळ्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी आशाने हा नंबर लिहून ठेवला असेल, पण आम्हाला तो सापडलाच नाही. तुम्ही लोकांनी घरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण मी आशाचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. आशा माझी मैत्रीण आहे आणि म्हणूनच मला वाटतंय की मी ती तिजोरी उघडू शकते. नानू, प्लीज मला फक्त एकदा प्रयत्न करू द्या, प्लीज. ठीक आहे बेटा, तुला जर प्रयत्न करायचा असेल तर जरूर कर. मी तर परमेश्वराजवळ हीच प्रार्थना करीन की तुझा अंदाज बरोबर निघो आणि ती तिजोरी उघडू दे. नाना, मी डॉक्टरांना भेटून आशाबद्दल तुम्हाला बोलतो. बघू, जमलंच तर घरी एकत्र जाऊ. ठीक आहे बाळा, येतो. नानू, मला ह्या आशिष बद्दल आपल्यापैकी ना कधी आशा बोलली ना कधी तुम्ही, आणि सोहन काकांच्या घरी पण ह्याबद्दल कधीच नाही ऐकलं. आय मीन, बेटा, आशिषच्या बाबतीत तर आशाला स्वतःला सुद्धा माहीत नव्हतं आणि मला सुद्धा आशिष योगायोगानेच भेटला. बेटा, आशिष बद्दल मी तुला सगळं सांगतो. हो बेटा, आशिष तोपर्यंतच इथे राहणार आहे जोपर्यंत आशा ठीक होत नाहीये. एकदा का आशा बरी झाली की तो पुन्हा लंडनला निघून जाईल बाळा. रेखा ही भाग्याची. हो रवी, मी पण ऐकलंय की आशाचा चेहरा खूपच वाईट पद्धतीने खराब झालाय म्हणून. हो, ऐकून मलाही खूप वाईट वाटलं. पण मी हा विचार करतोय की जर आशाची स्मरणशक्ती परत आली तरी ती आपल्या करिअरला परत सांभाळू शकेल. पुन्हा ती आपलं करिअर त्या उंचीवरती घेऊन जाऊ शकेल. हो, ह्यासाठीच तर ते तिचा फेस चांगला करण्याचा प्रयत्न करतायत. पण आता इतका बिघडलेला चेहरा किती आणि कसा ठीक करतील ते तर, हे बघ, आता त्यांनाच माहीत. अरे, आजकाल तर प्लास्टिक सर्जरीने बिघडलेले चेहरे सुद्धा सुंदर होतात. ते तर आहेच. अच्छा, पल्लवी दीदी कुठे आहे? दिसत नाहीये. गेली असेल त्या आशाजवळ. मम्मा, पल्लवी दीदी ते काम करते जे आतापर्यंत आपण सगळे नाही करू शकलो. हो, आणि जर ती हे करण्यात यशस्वी झाली ना तर सगळं काही ठीक होऊन जाईल मम्मा, सगळं काही. काय काय बोलतेस तू? असं काय करतेय पल्लवी? मम्मा, पल्लवी दीदी बघ जे करते ना ते बघ चांगलंच आहे. तसं पण आपण ते मार्गच बंद करून टाकलेत जे इथून नानांच्या घरी आणि हो नानांच्या घरून इथे यायचे. हो, अशा घराशी संबंधच का ठेवायचे? हो मम्मा, त्यांनाही माहितीये आणि आपल्यालाही माहितीये की कोणीच कोणत्याही नात्यासाठी मिंधा नसतो कधीच. मम्मा, पण पल्लवी दीदीला वाटतंय की ती एकच संशयाची ठिणगी आहे जी पुन्हा पुन्हा आगीचं रूप घेते आणि त्याच आगीत दोन्ही घराण्यातले संबंध जळून गेलेत. बघ, नाहीतर आज सगळ्यांच्या मनात इतका तिरस्कार नसता भरला. मग काय पल्लवीच्या तिकडे जाण्याने तिरस्कार कमी होणार आहे का? हे मला माहित नाही, पण पल्लवी दीदी ह्याच गोष्टीचा प्रयत्न करते की ते सगळे पुरावे, सगळं सत्य सर्वांसमोर घेऊन यावं. आशाने आपली सगळी कागदपत्र, सगळ्या महत्वाच्या गोष्टी नानांच्या तिजोरीत ठेवलेत.
ज्याचं लॉक नंबराने उघडतं आणि जो नंबर फक्त आशाला माहितीये. तर मग यात पल्लवी काय करणार आहे? मामा, पल्लवी दिदीला वाटतंय की कदाचित ती आशाची ती तिजोरी उघडू शकते. पल्लवी कशी उघडू शकते? आशाने तिला नंबर सांगितला होता का? नाही, पण मामा, पल्लवी दिदीला ह्याचा अंदाज आहे की आशाने कोणता लॉक नंबर ठेवला असेल. पण मामा, अंदाज बघ अंदाजच आहे. खरा पण होऊ शकतो आणि खोटाही. चला, जर पल्लवी दिदीला तिच्या ध्येयामध्ये यश मिळालंच तर सत्य तरी समोर येईलच. देव करो आणि पल्लवी दिदीला तिच्या ध्येयामध्ये यश मिळो. पल्लवी, ह्या तिजोरीला उघडण्यात जर तू खरंच यशस्वी झालीस तर एक गोष्ट तर मानावीच लागेल की मैत्री असावी तर अशीच, जी एकमेकांना इतक्या खोलवर ओळखते. पल्लवी, मला सुद्धा वाटतंय की मी आशाला खूप चांगल्या प्रकारे ओळखलंय. हो का? ती नेहमी म्हणायची वी आर टुगेदर आणि लिहायची 238. ओके, लेट्स सी. लेट्स सी. नानू, ही उघडते कशी? बेटा, जर नंबर बरोबर असेल तर हँडल राईट साईडला फिरव, मग उघडेल ती. ओके, रेडी? रेडी. ओके 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 ओके. ही ती डायरी आहे जी आशा लिहायची नेहमी. मला पूर्ण खात्री आहे की ह्यामध्ये तिने सगळ्या पुराव्यांविषयी लिहिलं असावं. आणि नानू, ही सीडी? बाळा, ही सीडी कामिनीने आम्हाला याबद्दल सांगितलं होतं. ही ती सीडी आहे जी आशाला कोणीतरी पाठवली होती. मम्मा, पल्लवी दिदीचा फोन होता आणि ती तिजोरी उघडण्यात यशस्वी झालीये. आता ते सगळे पुरावे घेऊन ती पोलीस स्टेशन मध्ये गेलीये. आता तर सगळं काही समोर येणारच आहे मम्मा. तू काहीतरी असं जाळं फेक ज्याने असं वाटेल की युगल किशोरकडून एक्स्टॉर्शन मनी मागितलं जातं आणि त्यामुळेच त्याचा खून केला. संपवून टाक युगल किशोरला.